कुरुंदवाड येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे SP हायस्कूलच्या मैदानातील मोठं जाहिरात होर्डिंग फाटून 11,000 व्होल्टेजच्या उच्चदाब वीज तारांवर कोसळलं। यामुळे शॉर्ट सर्किट होऊन संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला। ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली आणि आता मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती। वीज वितरण कंपनीने 2 वर्षापूर्वीच हे होर्डिंग हटवण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला तर पालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावली होती। मात्र ठेकेदार व शाळा व्यवस्थापनाने या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे। नृसिंहवाडी ते तेरवाड मार्गावर लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांनी पालिकेची परवानगी नसल्याचं बांधकाम उपअभियंता संकेत कोथळे यांनी सांगितलं। या ठिकाणी दररोज विद्यार्थी, खेळाडू, वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते। होर्डिंग आणि उच्च दाब तारांमधील कमी अंतरामुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनला असून पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी होती। वादळी वाऱ्याच्या तडाख्यात महामार्गालगत असलेल्या मोहसिन गरगरे व शकील मुल्ला यांच्या दुकानांचे पत्रे आणि शटर तसेच शिवतीर्थाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याचा शेडही उडून गेल्यानं नुकसान झालंय। याबाबत RPIचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे बोलताना म्हणाले की अनधिकृत होर्डिंगमुळे शहराला अंधारात जावं लागलं। जबाबदारांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली आहे। मराठी S न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।